नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पार्थ काव्या हे एका खेडेगावामध्ये राहण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा आपण पाहतो की काव्या ही पार्थसाठी चुलीवरती भाकरी बनवते. तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर तिकडे घरामध्ये आपण पाहतो की सर्वांच्या समोर नंदिनी ही वसुंधराकडे पाहत बोलते, जर गुन्हेगार हा आपल्या घरातलाच असेल तर. आणि तेव्हा वसुंधरा देखील खूप घाबरते आणि नंदिनीला विचारते, तू माझ्याकडे पाहून का बोलत आहेस. आणि नंदिनी सर्वांच्या समोर खुलासा करते की तुम्ही तर आमच्या चौघांच्या जीवनाची आणि स्वप्नांची राख रांगोळी केली आहे. आणि ती मानिनीला सांगते, आई लग्नामधून यांनीच दीपकला सांगून मला किडनॅप केले होते. आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर वसुंधरा देखील अतिशय घाबरते. तर बाबा हे सर्वांच्या समोर नंदिनीवर ओरडतात आणि नंदिनीला बोलतात, नंदिनी तू एवढा असा गंभीर आरोप वसूवर कसा काय लावू शकतेस. तेव्हा वसुंधरा देखील नंदिनीवर ओरडते आणि बोलते, नंदिनी तू माझ्यावर एवढा मोठा आरोप केला आहेस, परंतु तुझ्याकडे याचा काही पुरावा आहे का. तेव्हा नंदिनी बोलते, हो तुम्हाला लवकरच मी असा एक खणखणीत पुरावा देईल ज्यामुळे हे सिद्ध होईल की हे सर्व तुम्हीच घडवलं आहे. तेव्हा वसुंधरा देखील अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही वसुंधराच्या विरोधामध्ये सर्वांच्या समोर पुरावा देऊ शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.